बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा थेट संघर्ष सुरू आहे। शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि त्यामुळे बारामतीच्या लढतीत दररोज नवनवे आरोप प्रत्यारोप खरं तर होताना दिसतायत। आता अजित पवारांनी शिवतारेंचं नाव घेत असाच एक आरोप केलाय, ज्यामुळे बारामतीच्या आखाड्यामध्ये भावनिक राजकारणाचा डाव टाकलाय। शिवतारेंचं नाव कुटुंबियांवरतीच घाव। अजित पवार यांचा पुन्हा भावनिक डाव। शिवतारेंच्या माघारीवरून आरोपांचा खेळ। मतदार देणार नेमकी कुणाला साथ। बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भाऊजाई असा थेट सामना रंगतोय। या लढतीत दररोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत। बारामतीच्या निवडणुकीवरून पवार कुटुंबातच जुंपले। अजित पवार यांचे सख्खे भाऊ वहिनीच्या विरोधात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत। आपल्याच कुटुंबियांच्या विरोधात लढावं लागत असल्यानं आता या निवडणुकीत भावनिक राजकारण रंगल्याचं दिसतंय। आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचं नाव घेत आपल्याच कुटुंबावर थेटपणे निशाणा साधल्याचं दिसतंय। त्यांनी मला दाखवले, कुणाकुणाचे फोन आले। मित्रांनो, मला इतकं वाईट वाटलं, काही लोकांनी रात्री रात्री फोन करून माघार घेऊ नको, तू फॉर्म ठेव। तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते। तुम्ही म्हणाल काय राव, कुठल्या पातळीवर राजकारण चाललं, कुठल्या थराला राजकारण चाललं। मला दाखवले, एकनाथरावांना दाखवले, देवेंद्रजींना दाखवले। अजित पवार यांचा रोख त्यांचे काका, बहीण आणि भाऊ म्हणजेच कुटुंबियांच्यावर असल्याचं स्पष्ट आहे। पण सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबियांना मात्र हा भावनिक डाव वाटतोय। त्यामुळे शिवतारे यांना फोन करणाऱ्यांची नावं आम्हालाही सांगा असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला। ज्येष्ठ नेत्यांचा त्यांनी ते कॉल्सही अजितदादांना दाखवले। दादा असं म्हणतात की माझ्याच जवळच्या व्यक्तींनी ही पातळी गाठली। मला याची माहिती नाही, ते कोण नेते आहेत हे मलाही आवडेल समजायला। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात प्रत्यक्षात लढाई होत असली तरी ही लढाई अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातच आहे। बारामतीच्या होम ग्राउंडवर मतदार नेमके कोणत्या पवारांच्या सोबत उभे राहतात याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय। त्यामुळे ही हाय व्होल्टेज लढत जिंकणं दोन्ही पवारांसाठी अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळेच पुढच्या काळात कोण डाव टाकतं आणि कोण कुणावर सरशी करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। विरोधी